स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी कापुऱ्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी। ते पेंटिंग तुझ्यापर्यंत पोहोचवायचं होतं आणि मी निमित्त झालो। आदित्य, मी काय म्हणते, आपण आता या विषयावर नाही बोललं तर नाही का चालणार आहे? मेघना माझ्या पायातून कळाली, आपल्या बोलण्याचा काही संबंध नाही त्याच्याशी। तरी पण मी स्वतः तुला त्याच्याकडे घेऊन जाईन असा शब्द दिला होता आणि आता तो भेटल्यावर मी मात्र उठून उभाही राहू शकत नाहीये। अरे पण माझा यात नाही, तू म्हणतेस ना तेच खरंय। या विषयावर बोलण्याची गरज आहे असं नाही वाटत मला आता। आदित्य प्लीज तू आराम कर। इट्स ओके मेघना, मला अपघात झालाय, बऱ्यापैकी लागलाय, पायाच्या लिगामेंटला दुखापत झाली आहे। सो मला दुखणारच, मला ते सहन करावंच लागेल। आणि मला दुखतंय, आय विल डील विथ इट। तुला त्याच्यासाठी गिल्टी वाटण्याचं काही कारण नाही। गुड नाईट। या सावकाश, सावकाश बसा। बसा बसा बसा। थँक्यू। हे पाहिजे पाय ठेवायला? ठीक आहे, बसा महाराज बसा। पंखा वगैरे सरबत वगैरे काही हवंय? बरा सापडलोय रे मी तुमच्या तावडीत। तू सेफ आहेस, फ्रॅक्चर नाहीये। सो आता तू गिराईक व्हायच्या लायकीचं झालेलं आहेस काय सतीश? करेक्ट। काय आदित्य, तुझं मनोरंजन करणे या नावाखाली आम्ही तुला भरपूर पिडणार। पिढा रे पिढा, मी काय करणार बिचारा? विचारा काय रे आदित्य, म्हणजे कसं झालं ऍक्सिडेंट? म्हणजे मनामध्ये एखादा ऍक्शन रिप्ले चालू होता म्हणून लक्ष नव्हतं का रस्त्यामध्ये जाताना एखादी लक्षवेधी सूचना वगैरे दिसली तुला? आता काही पण काय, गॉन केसेस आहात तुम्ही दोघं। अरे काय गॉन केस म्हणजे काय? हे बघ आदित्य, तसंच काहीतरी विशेष कारण असल्याशिवाय तुझ्यासारख्या सेफ ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट होणं शक्यच नाही बरं का? नाही आदित्य, ते जे कारण आहे ना ते मेघनाला सांगून टाक बिंदास। अरे नॅचरल आहे, होत आहे सांगून टाकायचं, घाबरायचं नाही, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी। काय सतीश? आम्ही समजून सांगू ना मेघनाला, म्हणजे तुझं लक्ष विचलित का झालं ते। महा बदमाश आहात तुम्ही दोघं। हे बघ आदित्य, थोडासा टाइमपास करणं एवढा शुद्ध आणि उदात्त हेतू आहे आमचा, त्यासाठीच आम्ही इथे आलो तुझं मनोरंजन करण्यासाठी। नाहीतर आम्ही आणि चेष्टा अशी अशी
शक्यच नाही. वा मेघना, मस्त वास येतो ग. अय्या खरंच? हो, म्हणजे तिखट आणि आंबट आमटीचा वास असं यायला लागतोच. चला, म्हणजे आदित्यला नक्की आवडेल. त्या दिवशी भाजी खारट झाल्यापासून मी जरा कॉन्शियस झाले. असं दे ग, होतं असं कधी कधी. नाही हो, निदान आदित्य बरा होईपर्यंत त्याला हवं तशा चवीचं करायला हवं ना सगळं. तुला सांगू का मेघना, वासावरूनच सांगते, आमटी खूप छान झाली. हो ना हो ताई? खरंच. चला. आणि हो ताई, त्यांनी मला ना जिऱ्याची कोशिंबीर करायला सांगितली. मला काही कळलंच नाही. म्हणजे जिऱ्याची कोशिंबीर करतात? वेडी तुझं तू. अगं कोशिंबीर जिऱ्याची नसते, कोशिंबीर कांद्याचीच असते. पण माई ना त्याच्यामध्ये खूप जिरेपूड घालतात, म्हणून आपल्याकडे त्याला जिऱ्याची कोशिंबीर म्हणतात. अच्छा, असं आहे होय. आणि करायची कशी ती? खूप सोपी आहे. हा, काय करायचं, कापलेला कांदा घ्यायचा. म्हणजे जर का तू 3 वाट्या कापलेला कांदा घेतलास ना, तर त्याच्यामध्ये 2 वाट्या चिरलेली कोथिंबीर घ्यायची. हा, त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची, काळं मीठ घालायचं आणि 4 चमचे साखर घालायची आणि पाव वाटी जिरेपूड घालायची. हा, काय सांगता, पाव वाटी? हो. आणि त्याचं 1 तासभर ठेवायचं मिश्रण. हा, मस्त असं पाणी सुटतं आणि छान वास यायला लागतो. आणि त्याच्यामध्ये नंतर ना असं जरा अधमुरं थंड दही घालायचं आणि मग सर्व करायचं. बरं. आणि मेघना, ही रेसिपी ना उन्हाळ्याची आहे बरं का. अच्छा, चला मग आज जिऱ्याची कोशिंबीर फिक्स. क्या बात है, व्हेरी गुड. आणि तुला सांगते, तुला ही कोशिंबीर नक्की जमेल. बघा, मी नक्की प्रयत्न करेन. कर कर. ऑल द बेस्ट. जग एकदम वेगळंच वाटायला लागलंय. असं वाटतंय की मी या धावत्या पळत्या जगाचा भागच नाहीये. आधी आधी हे बघ काय आणलंय. उघड्या. आता तुला काय ना अवघडून बसायला नको ना, घरातल्या घरात फिरता आलं तरी लय झाला नाही. थँक्यू काका. हे बघ, ह्या काक्यात घालायच्या आणि असा जोर दिला ना, तुका ना मी प्रॉपर डेमॉन्स्ट्रेशनच देतोय. त्या बघ, बघा नीट बघ. असा असा फिरायचा. काय करताय काय? हा, कसली मेली हौस ती. त्या आदित्यला बिचारायला एवढं लागलंय, त्याच्यावर इलाज करायचा सोडला. आणि हे नसते कसले डोहाळे लागले हो तुम्हाला. ही कशा केली? काय नाही, खेळत होतो खेळत. अहो, ही काय खेळायची गोष्ट आहे का? ह्याच्याशी खेळताय तुम्ही? अहो, तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो. काय हे का ना मी डेमो देत होतोय. डेमो डेमो? हे असा चुकीचा डेमो कशाला देताय? हा, त्याच्या उजव्या पायाला लागलाय आणि तुम्ही डावा पाय नाचवताय. जयला मेला डेमो तुमचा. म्हणजे हसतोस की त्या? तू हसलस ना की तिका चेव येतात, चेव. हा, काय हो राणे काकू, कशाला ओरडताय बिचारे काकांना? तुम्ही येण्याच्या अगोदर मस्त फुलपाखरासारखे बागडत होते. तुम्ही ओरडून फार सुरवंट करून टाकला हो त्यांचा. नाहीतर काय. जा बघू, तू जा जा जा. जाते आम्ही, जाते. तुम्ही बागडा फुलपाखरासारखे, पण बागडून आपला पाय मोडून घेऊ नका, तेवढं करा. चला. हा, चल आधी ये बघू. चल, हे घे. चल उठ उठ सावकाश. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे घे. हा, कसं सांगितलं, जोर द्यायचा, कळला? ये. चल, सोडताय मी तुका. चल ये. शाबाश. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चल 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 चल. शाबाश. ये. करेक्ट आहे. बरोबर बरोबर बरोबर. काय चाललंय राणे काका? काय नाही, एका चालाची प्रॅक्टिस देतोय. चांगलंय चांगलंय. बरं, झाली का प्रॅक्टिस? आता भूक लागली असेल. चल चल, जेवून घे, जेवून घे आधी. हा, येतो बाई. चला काका, थँक्यू. ये रे बाळा. काय गो माई, इथे कुठे? इथे कुठे काय, लहानपणी तुला इथेच जेवायचं असायचं. बस बस, सावकाश सावकाश.
आणि आता लहानच झालायस तू. हो अगं, पण माई पण काय देसाईवाडी काय परकी आहे का आपल्याला? हा, आणि आत बसून बसून कंटाळी आला असेल ना. इथं मोकळ्यावर कसं छान वाटतं की नाही तुला? करेक्ट आहे. मग वास मस्त येतो अगं पण माई. आज सगळा स्वयंपाक तुझ्या बायकोनी केलाय बरं का. हा, हळूहळू जमायला लागले तिला. पोळ्या फक्त आम्ही दोघींनी केल्यात. घे. ही जिऱ्याची कोशिंबीर पण तिनेच केली आहे. विजयाला विचारून विचारून केली बरं का. मस्त झाली आहे ग माई. हा म्हणजे आपल्या खास देसाई स्टाईलची झाली. हो ना, सगळं तुझ्या आवडीचं केलंय तिनं. हळूहळू रुयायला लागले बरं का आता आपल्या घरात मेघना. बघ ना, म्हणजे सकाळचा स्वयंपाक करते, अभ्यास करते, तुझी काळजी घेते, तुझी औषधं कशी वेळच्या वेळी तुला देते. बरं वाटतं नाही? अरे वा, झोपाळ्यावरच डोहाळे जेवण चाललेलं दिसतंय. हो हो, ये ना ओटी बिटी भर, आहेर बिहेर कर. ये ये. आदित्य, तू तुझं हे तंगड मोडलेलं नसतं ना तर तुझ्या या वाईट जोक साठी तुला चांगलं चोपून काढलं असतं. ए माई सांग ना तिला. काय ग, किती खर्चटलंय त्याला. का चिडवतेस तू त्याला इतकं? गप वा. आणि आपली स्वारी कुठे क्लासला वाटतं. प्रोजेक्ट विजिट आहे आज. माई, प्रोजेक्ट विजिट म्हणजे माहितीये ना काय? काय? संभाव्य क्लायंट्स कडे जाऊन स्पेसिमेन्सच्या नावाखाली फक्त हादडायचं आणि त्यांना सल्ले द्यायचे, है ना? हो, असंच आहे. तुला काय करायचंय रे? मुकट्याने जेव ना तू. हा मग जेवतोय ना मी. घे कोशिंबीर घे. माही, जिऱ्याची कोशिंबीर? ए, माझ्यासाठी ठेव ना थोडीशी. संपली एवढीच होती. माई, बघू ग, चमचाभर ठेवेन तुझ्यासाठी. हा, चमचाभर. तुमच्या दोघांचा ना काही भरोसा नाही, काही ठेवणारच नाही माझ्यासाठी. आदित्य, एक घास दे रे पटकन. घे घे. दे 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 दे. लोक 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 लोक. तुझं कल्याण हो. धन्यवाद. चल बाई, निघते मी. तोंड पूस. पुसे बाय. अच्छा, बाय. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. थँक्यू. आवडते ना सगळं? खा बाळा. मेघना, आदित्यची औषध द्यायची असतील ना ग? अय्या खरंच की विसरलेच मी. अगं तू उठू नकोस अभ्यासातून. मला सांग काय द्यायचे ते. हो राहू दे ना माई, मी देते. अगं मला काही काम नाही ग दुसरं. सांग, तुम्ही देते, तू अभ्यास कर. बरं, आता अँटीबायोटिक्स आणि विटामिन सप्लिमेंट्स द्यायचे. ठीक आहे, तू कर अभ्यास कर. जेवला बरं का? खूप आवडलं तू केलेलं सगळं. हो, माझ्या मिलीला डोळ्यांना काही दिसत नाही, तूच दे बघू शोधून. हो हो, ही एक कॅप्सूल आहे. हा, आणि ही एक गोळी. बर, तू कर अभ्यास कर. जिऱ्याची कोशिंबीर खास आवडली बरं का. खरंच माझं हरवलेलं प्रेम माझ्या समोर येऊन उभं राहिलंय.
आदित्य, अरे का हे वेडेपणा? नीट आहेस ना रे बाबा? माझा तर काळजाचा ठोकाच चुकला होता. चल मी आणि माई तुला आधार देतो. हो. नको. अरे असं काय करतो? पाय दुखतोय ना? आणि पुन्हा पडलास म्हणजे? नाही पडणार मी. आदित्य, अरे असं काय करतोस? आम्ही आधार दिला म्हणून बिघडलं कुठे? माही जाईन मी एकटा. आदित्य प्लीज. अवलंबून नाही राहायचं मला कोणाच्या आधारावर. केवढा हट्टी हो मुलगा. घरात बसून आहे ना म्हणून वैताग आलाय हो त्याला. चल. का क्लेश करून घेतोय स्वतःला? आदित्य शांत बघू. बाळाचा हट्टीपणा नसतो करायचा. हा दुखतंय ना मग बघ. सावकाश सावकाश. झोप बघू. ये ये बाळा. मेघना धर बघू पाय. सावकाश सावकाश बघ. आमच्या यांना पण या कुबड्या आणायची बुद्धी कुठून सुचली ना देवत जाणे. सगळ्यांना नाही जमत हे तंत्र. आणि आता याला एवढं दुखतंय, याला जबाबदार कोण हो माई? राणी काकू काहीतरीच तुमचं. काही झालेलं नाहीये. मेघना पाणी आण जा त्याच्यासाठी. हो. बरं वाटतंय का आता? आराम कर. शांत. काही लागलं तर मला हाक मार. चला. दुखत असणार ना माई त्याला. पाहवतच नाही हो आधीकडे. किती सोशिके बघताय ना तुम्ही. डोक्यावरून पाणी जाईपर्यंत बोलणार म्हणून नाही हा मुलगा. पण माई त्याने मेघनाचा तरी आधार घ्यायला हवा होता. एकट्याने जायचंय हा कसला हट्ट. नशीब आपलं बेडरूम पर्यंत तरी सुखरूप पोचला. वाटेत पडला असतं तर काय झालं असतं? काही नाही हो. ऑफिसला जायला मिळत नाही ना म्हणून चिडचिड झाली त्याची. दुसरं काही नाही. नाहीतर असा स्वभाव आहे का त्याचा? मेघना. ओ अगं आदित्याला पाणी द्यायचं होतं, दिलंस का? हो 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 आलेच. पण आज जेवला व्यवस्थित? हो ना. हो हो लिंबू सरबतच केलं. तुम्हालाही केलंय घ्या ना. अगो बाई त्याला जरा एनर्जी येईल ना. आलेच. भांबावली आहे ना खूप. होय हो पण करते हो सगळं. आत्ता सुद्धा बघितलं ना प्रसंगावधान बघून लिंबू सरबत केलं पट्टीनं. घ्या घ्या. हा इस्त्रीवाला ना सगळे कपडे मिक्स करून देतो. तर माझे जर कपडे याच्या खणात गेले वैताग गेल माझ्यावर. तेव्हा आवाज आला त्याची झोप मोड नाही ना होणार.
काय सुंदर आहे पैठणी. आदित्य थांब थांब थांब, कळ त्या पायात उशी घे, पायाखाली बरं वाटेल. अरे उठतो कशाला, पडून राहा ना. साडी, अरे कपडे ठेवत होते ना तेव्हा दिसली, सहज घेतली बघायला. खूप छान आहे, सुंदर. लग्नाच्या पहिल्या रात्री तुला देण्यासाठीच घेतली होती, पण ठेवून दे ती कपाटात.